बुलढाण्याच्या चिखला गावामध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलेला आहे। शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत मिरवणूक सुद्धा निघाली आहे। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामधील चिखला गावात सार्वजनिक जागेवर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून दोन गटांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झालेला होता। मध्यरात्री पुन्हा एकदा शिवभक्तांनी त्याच जागेवर आधीचा पुतळा काढून त्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवलेला आहे आणि दरम्यान रात्री शेकडो शिवभक्तांनी अश्वारूढ पुतळ्याची वाजत गाजत मिरवणूक सुद्धा काढली आहे। या संदर्भात आणखी माहिती देतात आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे। संदीप, श्रद्धा, खरं तर हा बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील चिखला या गावातील संपूर्ण प्रकार आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा सार्वजनिक जागेमध्ये स्थापित करण्यात आला होता। परंतु हा पुतळा त्या जागेवर नाही तर दुसऱ्या जागेवर स्थापन करावा अशा पद्धतीची मागणी ही दुसऱ्या समूहाची, दुसऱ्या गटाची होती आणि यावरून वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये हाणामारी झाली। अनेकांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, अटक करण्यात आलेलं आहे। त्यानंतर काल मराठा समाजाचे आंदोलक जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांनी गावामध्ये भेट देऊन मारहाण झालेल्या महिलांची विचारपूस केली। त्यानंतर तो पुतळा हलवू नये अशा पद्धतीने सूचना त्यांनी ज्या प्रशासनाला दिल्या होत्या आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। 25 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी हा पोलीस प्रशासनाला दिलेला आहे। हा दिवसभर संपूर्ण मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत त्या गावामध्ये भेट देत होते आणि काल रात्रीच्या सुमारास जो आहे मराठा समाजांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गावामध्ये आणलेला आहे आणि त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि आधीचा जो पुतळा होता तो पुतळा काढून त्या ठिकाणी आता छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे। आणि सध्या जर आपण पाहिलं तर या गावामध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक जी आहे हे तैनात करण्यात आलेली आहे। गावामध्ये तणावपूर्ण शांतता सध्या पाहायला मिळते आणि रात्रीच्या सुमारास जो आहे आता अश्वारूढ पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवलेला आहे गावामध्ये। आणि या पुतळ्याची जेव्हा स्थापना करण्यात आली तेव्हाचे हे दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी संदीप।